Hello students, welcome to the lecture of 10th standard science part 2 second lesson life processes in living organism part 1st. In the last lecture we saw up to the living organism and energy production. All of you know that in living organism respiration occurs at two levels. Okay. One is body level respiration and second one is the cellular level respiration. In body level respiration, oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding. All of you know that. We are taking inside our body oxygen and there is outtake of carbon dioxide or exchange of carbon dioxide outside the body. This is the body level respiration. Okay. But in case of respiration at cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. Very important point is here. See, in case of respiration at cellular level, म्हणजे ज्या वेळेस पेशी स्तरावरील श्वसन होतं त्यावेळेस फूडस्टफ्स म्हणजे जे काही अन्न पदार्थ आहेत they are oxidized either with or without help of ऑक्सिजन. त्यांचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं एकतर ऑक्सिजनच्या सानिध्यात किंवा ऑक्सिजन शिवाय. आले लक्षामध्ये सर्वांच्या. रेस्पिरेशन जे आहे ते दोन प्रकारचं आहे. एक आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे पेशी स्तरावरील किंवा सेल लेवल रेस्पिरेशन. मग बॉडी लेवल रेस्पिरेशन जे आहे की ज्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचे एक्सचेंज जे आहे ते होत असतं. ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड शरीराच्या बाहेर टाकला जातो. हे झालं बॉडी लेवलचं रेस्पिरेशन. परंतु जे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन आहे त्या रेस्पिरेशन मध्ये जे काही अन्न पदार्थ आहेत फूडस्टफ जे आहेत त्यांचं ऑक्सिडेशन होतं आणि विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडाइज ते होतात. फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड आयदर विथ और विदाउट म्हणजे एकतर ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजन शिवाय या ठिकाणी ऑक्सिडेशन ही प्रोसेस घडत असते. मग आता ही कशी घडते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता तुम्ही ते काय लक्षात ठेवणार आहात की सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे किंवा रेस्पिरेशन ऍट सेल्युलर लेवल फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड आयदर विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. ओके. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज दॅट कॅन यू टेल. कॅन यू टेल मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत पहा. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोज या मॉलिक्यूल मध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे एकूण किती ॲटम्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता पहा कार्बन मध्ये 6 आहेत C6H12O6 असा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणजे कार्बनचे 6 हायड्रोजनचे 6 आणि हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 असे ॲटम्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. पुन्हा एकदा सांगते कार्बन 6 हायड्रोजन 12 अँड ऑक्सिजन 6. ओके. नाउ द सेकंड क्वेश्चन इज दॅट which type of chemical bonds are present between all these atoms. तुम्हाला माहिती आहे की केमिकल बॉन्ड जे आहे ते दोन प्रकारचे असतात आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. तर हे जे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे ॲटम्स आहेत यांच्यामध्ये जो बॉन्ड असणार आहे तो कोणता बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. मराठीमध्ये त्याला सहसंयुज बंध असंही म्हटलं जातं. In terms of chemistry, what happens actually when a molecule is oxidized? मग आता एखादा मॉलिक्यूल जो आहे तो ऑक्सिडाइज होतो म्हणजे नेमकं काय होतं पहा. when a molecule is oxidized it gains oxygen atoms or it loses electrons. म्हणजे ऑक्सिडेशन होतं म्हणजेच नेमकं काय होतं एकतर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होते हो की नाही. it gains oxygen atoms or it loses electrons is called as the oxidation reaction. Understand? Now see, carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. हे आपण अभ्यासलेलं आहे की जे कार्बोहायड्रेट्स आहे हो की नाही ज्याला आपण काय म्हणतो कर्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ जसं की ज्वारी बाजरी त्याचबरोबर व्हीट नाचणी
यांसारखे हे जे काही अन्न घटक आहेत यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर काय मिळत असते तर एनर्जी मिळत असते. मग हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, these carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy. म्हणजेच एनर्जीचं प्रोडक्शन यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळत असतं. तुम्हाला माहिती आहे की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला किती एनर्जी मिळत असते? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी जी आहे ती मिळत असते. मग आता ही जी एनर्जी आहे ही एनर्जी ज्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असते ते स्वरूप आहे एटीपी. This energy is obtained in the form of ATP. What is ATP? ATP means adenosine triphosphate. पुढे आपण पाहणार आहोत एटीपीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहेच. आता तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात की कार्बोहायड्रेट जे आहे ते एनर्जीचे मेन सोर्सेस आहेत आणि ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये मिळणार आहे तर एटीपीच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. For this purpose, glucose, a type of carbohydrates, is oxidized step by step in the cells. पहा, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आणि मग ही जी एनर्जी आहे ती मिळण्यासाठी ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. आणि हे जे ग्लुकोज आहे ह्या ग्लुकोजचं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडेशन होतं सेलमध्ये आणि त्यापासून काय मिळत असते? एनर्जी मिळत असते. This is called as a cellular respiration. यालाच काय म्हटलं जातं? सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. पहा, ग्लुकोज a type of carbohydrates is oxidized step by step in the cells. This is called as the cellular respiration. मग आता हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे it occurs among the living organism by 2 methods. 2 प्रकारे घडतं. आणि हे 2 प्रकार कोणकोणते आहेत? एक आहे एरोबिक रेस्पिरेशन की ज्या अभिक्रियेमध्ये किंवा ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं इन्व्हॉल्वमेंट असते किंवा ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतो त्याला म्हणायचे एरोबिक रेस्पिरेशन. आणि दुसरं जे आहे ते आहे अनएरोबिक रेस्पिरेशन की ज्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही. ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व इन एरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. मग आता ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही प्रोसेस आहे ती 3 टप्प्यांमध्ये होत असते. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत काय लक्षात ठेवायचं आहे तर कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्या आहारातील एनर्जी देणारे अतिशय महत्वाचे असे स्रोत आहेत. हो की नाही? मग आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे कार्बोहायड्रेट्स ज्यावेळेस दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी म्हणजे एटीपीच्या स्वरूपामध्ये ही एनर्जी आपल्याला मिळत असते. आणि मग त्यासाठी ग्लुकोज की जे कार्बोहायड्रेटचा एक ग्रुप आहे. कार्बोहायड्रेट जेव्हा आपण आपल्या आहारातून आपल्या शरीरामध्ये घेतो त्यावेळेस त्यावर डायजेशनची प्रक्रिया होत असते आणि आफ्टर डायजेशन इट इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज अँड दिस ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. व्हेन इट इज in presence of oxygen then it is called as the aerobic respiration or in absence of oxygen then it is called as the anaerobic respiration. Okay, now there are 3 steps which involved in the aerobic respiration of glucose oxidation. त्यातली पहिली जी स्टेप आहे ती आहे ग्लायकोलिसिस. पहा, ग्लायकोलिसिस ही स्टेप जी आहे अतिशय महत्वाची आहे. आता या मुद्द्यामध्ये आपण सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की एटीपीचं प्रोडक्शन जे आहे त्यासाठी NADH2 आणि FADH2 हे जे कंपाऊंड्स आहेत हे तयार होणं अतिशय आवश्यक असतं कारण त्यांच्यापासूनच एटीपीचे जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा एटीपी जे आहे ती तयार होत असते. मग आता ती कशा पद्धतीने होतं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन या प्रक्रियेमध्ये ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये ते आपण पाहूया. फर्स्ट स्टेप आहे ऑक्सिडेशन एरोबिक रेस्पिरेशनची. आता प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझ्म. कुठे घडते ही ग्लायकोलिसिसची प्रोसेस तर सायटोप्लाझ्म मध्ये. आता सेल सर्वांना माहिती आहे सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवताली सेलच्या सेल वॉलच्या आतमध्ये जो काही फ्लुइड मटेरियल आहे त्याला काय म्हटलं जातं सायटोप्लाझ्म असं म्हटलं जातं. मग हा जो सायटोप्लाझ्म आहे या सायटोप्लाझ्म मध्ये ही ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया जी आहे ती घडत असते. A molecule of glucose is oxidized step by step in this process and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. पहा, फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे तर
ग्लुकोजचं ऑक्सिडेशन जे आहे ते स्टेप बाय स्टेप होण्याला सुरुवात होणार आहे. कशा पद्धतीने? तर अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड टू मॉलिक्युल्स ऑफ काय काय तयार होते पहा, पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. आता हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल पहा. ग्लायकोलिसिस या प्रोसेसमध्ये फर्स्टली ग्लुकोजचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला टू मॉलिक्युल्स जे आहेत ते पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. सेकंड पॉइंट काय आहे? मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. आता या ठिकाणी तयार झालेला जो काही पायरुविक ऍसिड आहे याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होणार आहे? ऍसिटिल कोएन्झाइम A. Molecule of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. Two molecules of NADH2. पहा, तुम्हाला मी म्हटलं होतं की आपल्याला जर ATP मिळवायचे असेल तर NADH2, FADH2 हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मिळणं आवश्यक आहे आणि तेच मिळवण्यासाठीची ही जी काही प्रोसेस आहे ही चालू आहे. मग ज्यावेळेस पायरुविक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये होतं, त्यावेळेस टू मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि टू मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी काय होतात? तयार होतात. दे आर रिलीज्ड ड्युरिंग दिस प्रोसेस. आले लक्षात सर्वांच्या? पहिल्यांदा काय होणार आहे? प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस कुठे ऑकर होते? तर सायटोप्लाझम मध्ये. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस. मग काय तयार होणार आहे? टू मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. आता जो काही पायरुविक ऍसिड तयार झालेला आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? तर ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये होणार आहे आणि टू मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड टू मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड जे आहेत ते या ठिकाणी रिलीज होणार आहे. आले लक्षात? सेकंड प्रोसेस आहे ती म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. यालाच काय म्हटलं जातं? क्रेब्स सायकल असंही म्हटलं जातं. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम A एंटर द मायटोकॉन्ड्रिया. तुम्हाला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण एनर्जीचं प्रोडक्शन जे आहे ते सेलच्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये होत असतं. मग आता हे जे ऍसिटिल कोएन्झाइम A आहे जे पायरुविक ऍसिड पासून तयार झालेले आहेत हे कुठे एंटर होतात? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतात. Cyclic chain of reactions called as the tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. आणि मग त्या ठिकाणी ही क्रेब्स सायकल जी आहे ती त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट केली जाते. Acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized through this cyclic process. आणि मग या प्रोसेसमध्ये ऍसिटिल पार्ट जो आहे ऍसिटिल कोएन्झाइम A मधला त्याचं पूर्णतः ऑक्सिडेशन ही प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यापासून आपल्याला कोणकोणते घटक मिळतात? तर CO2, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2 अँड FADH2 आर डिराइव्ड. आले लक्षात सर्वांच्या? पहा, ऍसिटिल कोएन्झाइम A कुठे एंटर होतात? मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यांच्यावर क्रेब्स चक्र किंवा क्रेब्स सायकल जी आहे ती ऑपरेट होते. मग ऍसिटिल कोएन्झाइम A मधील फक्त ऍसिटिल ग्रुप जो आहे त्याचं काय होतं? पूर्णतः इट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड आणि कोणते मॉलिक्युल्स तयार होतात? CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2 अँड FADH2 आर डिराइव्ड. ठीक आहे? क्रेब्स सायकल जी आहे, दोन मुद्दे जे आहेत, 2 स्टेप्स आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण थर्ड स्टेप जी आहे ती पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. सारख्या सारख्या जर तुम्ही ते वाचल्या तर तुमच्या त्या व्यवस्थित लक्षात राहतील. आले लक्षात? ठीक आहे. धन्यवाद.